नमस्कार सर्वांना, डे 11 सेकंड ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे आम्ही संध्याकाळी मग काजूंना आलेलो बिया घ्यायला. तर इकडे मस्तपैकी एक मोठी घरकुळ घेऊन आम्ही काजूंच्या बिया काढायला गेलेलो, आई, तनू आणि मी आणि तिघीजणं. त्यानंतरला आम्ही नारळ पाडून मस्तपैकी इकडे सोलून घेतलेले. तुम्हाला दाखवते इथे नारळ मी कसे पाडलेत. तर इकडे घरकुळला गडकुळ निवडून हे नारळ सुकलेले, त्यामुळे हे पटकन निघाले. आणि अजून 2 होते ते मला कोयतीने कापावं लागलेले. तर मी वरती थोडंसं चढून नारळ पाडून घेतलेले. आणि त्यानंतर इकडे तुम्हाला दाखवते नारळ कसे सोडले जातात आमच्या इकडे. तर इकडे ही अशी एक मशीनसारखं असतं, तर त्याला असं पाडून अशा प्रकारचे नारळ हे सोडले जातात. तर इकडे मला वाटतं 7-8 नारळ मी सोडून दिलेले आईला. तर आईने मस्तपैकी त्याची वरची साल काढून वगैरे घेतली. त्यानंतरला मस्तपैकी त्याचं आम्ही नारळ पाणी पिऊन घेतलेलं. इकडे तुम्ही पाहू शकता एवढे नारळ आम्ही सोडून टाकलेले. इकडे आई मला दाखवते नारळ कसा फोडायचा, कुठल्या प्रकारे. आता तुम्हाला आई बघा, आई दाखवते. तर इकडे फोडून दाखवते. तर इथं आईने मस्त पाणी काढून दिलेलं नारळाचं. आणि यातले 2 नारळ मी घेतलेले, कारण मला घरी घेऊन जायचं होतं, त्यामुळे मी ठेवलेले. आणि बाकीचे नारळ आम्ही घरी ठेवणार, मग ते नंतरला वाटण्याला वगैरे लागतात सुकवून ठेवण्यासाठी. तर इकडे तुम्ही पाहू शकता तनूला खूप मजा येत होती, कारण तनूने हे पहिल्यांदाच बघितलेलं सगळं नारळ वगैरे सोलतात ते. आणि इकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी गाळून पाणी घेतलेलं आहे, कारण त्याचा जो कीस असतो तो खाली पडतो ना पाण्यामध्ये, तो गाळून घेतो आम्ही पाणी. तर इकडे तनूला देतो. त्यानंतरला आजोबांनाही थोडासा पाजला, कारण त्यांनाही नारळ पाणी प्यायला आवडतं, तर त्यांनाही थोडंसं दिलेलं. त्यानंतर थोडंसं उरलेलं ते मी पियालेलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनही आपले आता उद्याचा एक मोठा ब्लॉग येईल, तो आहे पालखीचा. तर स्टे ट्यून.